नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत तुरीच्या ओल्या दाण्यांची सुक्की भाजी टिफिनला देण्यासाठी. आता हे थंडीच्या दिवसात तुरीच्या शेंगा सर्वत्र उपलब्ध असतात. मग त्या शेंगा शेतातून आणल्यानं आपण प्रत्येक वेळेस काय उकडून खात नाहोत. मग त्याची आपण सुक्की भाजी, रस्सा भाजी, त्याचे वेगवेगळे पदार्थ आपण करून घरी करतोच आपल्या. तर मग त्यातलाच एक पदार्थ म्हणजे सुक्की भाजी. तर मी तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या, काही किडक्या त्या होत्या त्या नीट करून घेतल्या आणि धुवून घेतल्या. का तर त्याला फवारलेलं ते असतं, आपला सोलताना आपला हात लागलेला असतो म्हणून मी धुवून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता काही खराब असलं तर मी काढते आणि ते आता मी कढईत भाजून घेते. आणि भाजताना थोडंसं तेल टाकायचं त्याच्यात, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं. आणि बारीक गॅसवर भाजायचं म्हणजे चांगलं भाजतं. आणि ह्या भाजीला अजिबात पाणी लागत नाही, खूप छान होते ही भाजी. तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता हे भाजायला आपले 5-6 मिनटं लागतील. मग मी बाजूला काढून घेतले, आपले दाणे थंड करायला ठेवले. थंड झाल्याचंच त्याला आपण मिक्सरवर ओबडधोबड कुटून घेणार आहोत. आणि नंतर मी त्याच कढईत हिरव्या मिरच्या 4-5 भाजून घेते, कारण आपण हिरवी मिरची टाकणार आहोत भाजीला. तर मी हिरवी मिरची पण थंड झाल्यास बारीक केली. ओले दाणे पण आपले थंड झाले की मिक्सरवर ओबडधोबड, जास्त बारीक पेस्ट करायची नाही, जरा मोठाडच ठेवायचं. नंतर एक कांदा कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतला, कोथिंबीर, हळद, मीठ, जिरे, मोहरी, लसण पण ओबडधोबड कुटून घेतला आहे. कढईत आपल्या तेल टाकलेलं आहे गरम करायला. तर आता आपण भाजी करूया. खूप साध्या सोपे, जास्त पण मसाले ते लागत नाहीत या भाजीला. आपलं तेल गरम झालं की आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की जिरे टाकूया. आणि तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल ना तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, पण माझ्याकडे कढीपत्ता नव्हता उपलब्ध म्हणून मी टाकला नाही. तर या स्टेजला तुम्ही कढीपत्ता टाकू शकता. आता मी कांदा टाकते आणि कांदा टाकल्यास मीठ टाकते. आता मी सर्व भाजीचं एकदमच मीठ टाकते, कारण कांदा मिठाने लवकर शिजतो, लवकर मऊ होतो, म्हणून कांदा टाकला की मी मीठ टाकते लगेच. आणि मिक्स करून घेते आणि 1-2 मिनटं त्याला मऊ होऊन देते. एक मऊ झाला आहे कांदा आपला आता चांगला. आता आपण जे आपण लसणाची पेस्ट आहे लसण ओबडधोबड कुठलेलं, तो लसण टाकूया. तो पण एक 10-15 सेकंद आपण त्याला परतूया. जास्त वेळ नाही परतण्याची आवश्यकता, कारण नंतर तो टोमॅटो बरोबर मऊ होतोच. आणि आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. आणि टोमॅटो टाकल्यास 1 मिनिटभर त्याला चांगलं परतूया आपण. गॅस फुलच राहून दिला आहे मी, म्हणजे लवकर मऊ व्हावं म्हणून. 1 मिनिटभर टोमॅटो परतला की नंतर जी हिरवी मिरचीची पेस्ट आहे ना आपली, ती टाकूया आपण. ती आपण मिरची आपण सुरुवातीला भाजून त्याच्यानंतर बारीक केलेली आहे मिक्सरवर, त्याच्यामुळं त्याला जास्त परतण्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला. तरी पण आपण 1 मिनिटभर परतूया मिरची पण. ती मिरची पण चांगली परतली आपली. आता या स्टेजला आपण हळद टाकूया. हळद टाकली की चांगलं मिक्स करून घेऊया. आणि नंतर आता जे आपले तुरीचे दाण्याचं जे आपण भरड आहे ना मिक्सरवर काढलेली, ती टाकूया. आणि ती टाकल्यास ना गॅस बारीक करायचा, नाहीतर ते खाली चिटकतं नंतर. आपल्या तुरीच्या दाण्याची ती पेस्ट आहे ना भाजी ना, आपली ही आपली खाली चिटकली जाते, म्हणून गॅस बारीक करूनच त्याला परतायचं, चांगलं एकजीव करायचं सर्व. हळद मीठ ते आपल्या तिखट लागलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे सर्व. आणि कोथिंबीर टाकून पण एकदा परतूया चांगलं. 1-2-3 मिनटं परतलं तरी आपली भाजी तयार होते. याला वाफ द्यायची गरज नाही किंवा याला पाणी टाकायची गरज नाही, काय नाही. आपल्याला सुक्कीच भाजी करायची. आणि आपण तुरीचे दाणे सुरुवातीला भाजून घेतलेले आहेत, त्याच्यामुळं ते कच्चे राहण्याचे पण काय ही राहत नाही. त्याच्यामुळे ते भाजलेले असल्यामुळे ते आपली भाजी लगेच तयार होते 2 मिनटातच. तर कोथिंबीर टाकल्याची गरम गरम भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते खायला. पण टिफिनला देण्यासाठी केली तर खूप मस्त झाली, मला तर खूप आवडली. तुम्ही पण नक्की करून पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल. मग कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान दिसते ती.